नमस्कार मंडळींनो, हौशी लाईफस्टाईल या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। तर अगोदर सांगितल्याप्रमाणे आजचा आपला दुसरा गोड पदार्थ आहे लाल भोपळ्याची खीर। तर लाल भोपळ्याची खीर करण्यासाठी इथे मी घेतले आहे अर्धा किलो लाल भोपळा, 1 ग्लास दूध, 1 वाटी साखर, काजू आणि बदामाचे काप, 1 चमचा तूप आणि वेलची पावडर। सगळ्यात आधी आपण हा भोपळा किसून घेऊया। तर आता आपला हा भोपळा किसून झालेला आहे। आपण आता तो थोड्या तुपावर परतवून घ्यायचा आहे। साधारण 4 ते 5 मिनिटे आपण हा परतवून घेऊया। भोपळा लगेच मऊ पडतो, त्यामुळे जास्ती वेळ लागत नाही त्याला। तर हा भोपळा बऱ्यापैकी शिजलेला आहे। आता आपण याच्यात दूध घालून घेऊया। दूध मी अजून घेतीये। आता आपण साखर टाकूया। साखर तुमच्या आवडीप्रमाणे, जास्ती गोड लागत असेल तर जास्ती पण टाकू शकता। आता हे 10 मिनिटं शिजू देऊया। ड्रायफ्रुट्स पण आताच टाकून घेते, म्हणजे ते पण शिजले जातील। एक 10 मिनिटं हे आपण मंद गॅसवर शिजून घेऊया। तर आपली ही खीर ऑलमोस्ट तयार आहे। पण आता यात वेलची पूड टाकून घेऊया। तर अशी ही आपली भोपळ्याची खीर खाण्यासाठी तयार आहे। तर अशी ही लाल भोपळ्याची खीर खाण्यासाठी तयार आहे। खूप छान लागते, तुम्ही प्लीज करून पहा। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट शेअर करा। थँक्यू।